या जेजुरीचा महिमा ऐका हो, ऐका जिगरी हो, या जेजुरीचा महिमा ऐका हो, ऐका जिगरी जणू कसलेली त्या रावणाची लंका जणू कसलेली त्या रावणाची लंका हो, लंका तुम्ही येळपट म्हणा हो, येळपट म्हणा हो, या खंडेराला विसरू नका हो. आतापर्यंत या ठिकाणी गणगवळण शांतपणे पार पाडली महाराज. या सर्वांनी या ठिकाणी खंडेरायाच्या रंगाला सुरुवात करणार. पण सुरुवात करणार बऱ्या प्रकारे कोण्या प्रकारे आता ही काय देवाची गाणी Out
झोपू लागली. आवाज येणार माझ्या प्रधानाला. हे प्रधाना बोलण्याचा विचार असं महाराज. तिकडे काय करतोय? तिकडे टाकते खाली काय बघायचं मला जमत नाही. बरं जाय तू पारा कर चांगला मला बोलवलं का? चांगला पारा कर. मी मला काय कर काय कोण या ठिकाणी झोप घेऊ लागली. आवाज माझा भाषा राणी गदाधार. अगं भाषा समजा फरार तुम्ही एकटे जाता. अरे वा भाषा या ठिकाणी मला झोपू लागली. माझा बिछाना तयार करावा. हा जेव्हाचं पोत तयार करा म्हणजे. आणि एक गोष्ट लक्षामध्ये ठेव. जर तुला झोपू लागली आवाज आपल्या प्रधानाला द्यायचा आहे आणि या ठिकाणी त्याला पारा करायला लावायचा. नाही तर मी झोपणार तू झोपणार. सैन्य गडावरती येणार आपल्या गडावरती हल्ला करणार. असं होता कामा नाही. झोपू का? कुठं झोपू? झोपा देवा इकडे झोपा. चांगला पारा करा. झोपू का? हा झोपा देवा. मला लागतं जेव्हा तू कामी देतो. अरे हा उशाला काय? उशाला एक पोरगी एक पोरगी. तुम्ही तरी उशाला काय आता ऑपरेशन झालं. झोपले का देवा? काय करणार बाई? रात्रीचे 12 वाजले. 12 वाजले बाई. शिपायला आवाज. अरे शिपाई दादा बार बार करेंगी कॉल फोन उठाने का नहीं वो बुलाती है मगर जाने का नहीं. जाणे का नाही? अरे शिपाई रात्रीचे 12 वाजले. 12 वाजले बाई. त्या ठिकाणी पारा करायचा. म्हणजे मी पारा करायचा. हा. म्हणजे तुम्हाला झोप राहिली. झोप येऊ राहिली. काय कसं बाई तुम्ही रोजच्या रोज जागरण चालू हे गाव ते गाव बिघडलं चाळीस गाव. अरे शिपाई दादा हा आतले आत आतले माणसात बाहेरची माणसं बाहेर. बाहेरची माणसं बाहेर. मला सांगाय साहेब हा. जर कधी आपल्या माणसं घाण केली तर मग तू कशाला आहे? मी एकटी गंभीर उचला नाही का मग? शाबास. आज कोणाचा घास कसा तर कोणाचा कसा, कोणाचा वांग्याच्या भाजीचा, कोणाचा वरणाचा, हा. कोणाचा त्या लोणच्याचा, मग मागून ती शेंगदाण्याची चटणी. झोपलं चांगलं असलं तर बरं आहे. बरं. नाही तर नालणार माझे भेटून दिडून. तुम्ही आणला का ना नगर बाप. अरे शिपाई म्हणजे तुम्हाला झोपायचंय का? एक काम करा हा. झोपा तुम्ही. हे गोदडी घ्या तुमच्या. तुम्ही ते तुमच्या बापाच्या घरून गोदडी आणायची. तिथं त्या गादीतला कापड अरे ती झोपली कुठे अहो बाई इकडे नका झोपू तुम्ही ना. इकडे इथला खराब आहे. जर कधी एकदा टसला तर उतरतच नाही. किती मोठे दिवस तुम्ही इथे झोपा गुच्चा. झोपा जरा झोपेले कधी झोपल्या का? झोपले ना? पायड्या काढले ना? लोया अरे बोलू तर ते बोलणं. अरे काय करायला? हाना हाना तुम्ही झोपायला. अरे तुम्ही झोपायला हाना माणसा. तुम्ही मारकंडे घरातले का? हा पडा 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 मग पडा. झोपाच्या पण हात पाय तू राहिले कसं व्हायचंय? करून आण रे. झोपल्या का? झोपले ना? पायड्या काढले ना? निजल्या लोया. आता मग तुझी बाय ओढली मग. म्हणून काय करा त्या झोपल्या एका बाजूला म्हातारानी झोपली एका बाजूला. दुसऱ्या बाजूला म्हणून तो प्रधान पारा करतो कोण्या प्रकारे. कोण्या प्रकारे? व प्रधानाधार्य विचार केला. प्रधानाधार्य विचार केला. लग्न प्रधान
रात्रीचे म्हणलं 12:30 वाजले. मी बी जातो या खांद्या कोचड्यात झोपून राहत होतो का हो? आता कोण येणार आहे? आलं तर अपो पण फक्त आपले कुत्रे भली इडली गुणीगडी बी आहे का नाही? तो जागा करून ठेवा मला. काय करायला पाहिजे बाई मी म्हणलं तर पल्लमगड धनगराची लेख बांधगंगा असानी बाई 12 वर्ष तपश्चर्या केली त्या महादेवाची. अरे वाजी महादेवानं वर दिला खंडराव तुझे पती. बाई पण काय करू त्या अजून डोळ्याने जेजुरी पाहिली. बाई काही हरकत नाही जाणार त्या जेजुरगडाला. साक्षात दर्शन त्या खंडेरायाचे घेणार बाई नाही. म्हणून ही बांधगंगा जाती कोण्या प्रकारे वर वागे तो सोडून स्वर होणार त्या जेजुरगडाला. म्हणून जाती कशी कशी वरू चालला बनवणारी काय वरू चालला बनगंगा काय रस्ताबाई जेजुरी काय वरू चालला बनवणारी काय रस्ताबाई जेजुरी काय वरू चालला बनवाई काय रस्ताबाई जेजुरी काय देवावादी देवजानी खंडरायाची ग मळकरानी देवामाची बाई देवजानी खंडरायाची ग मळकरानी देवामादी देवजानी खंडरायाची ग मळकरानी देवामाची बाई देवजानी खंडरायाची ग मळकरानी खंडरायाची ग मळकरानी देवामाची बाई मळकरानी खंडरायाची ग मळकरानी खंडरायाची ग मळकरानी वरू चालला बनवणारी काय रस्ताबाई जेजुरी काय वरू चालला बनगंगा काय रस्ताबाई जेजुरी काय वरू चालला बनवाई काय रस्ताबाई जेजुरी काय करायला पाहिजे बाई ग आता बोलत ह्या जेजुरगडाच्या पायथ्याशी आले. आली बाई गडाला म्हणलं 9 लक्ष पाहिल्या. म्हणून ही बाणगंगा पायऱ्यात चढून जाणार कोण्या प्रकारे बाणबाई काय चालली मोकळ्या मनाने झोपेला होते देव जागी गेले. हो भानुगडावर काय चालली मोकळ्या मनाने झोपेला होते देव जागी गेले. भानुगडावर काही चालले मोकळ्या मनाने मोकळ्या मनाने झोपेल होते देव जागी गेले बाळूना. झोपेल होते मला जागी गेले बाळूना. काय करायला पाहिजे बाई ग चालता बोलता म्हणले जेजुरगडावरती आले. आली बाई इकून म्हणलं देव झोपी गेले. इकून म्हणलं मास्तरांनी झोपी गेल्या. गेल्या म्हणून देवाला उठवून घेणार दोन शब्द या देवाशी बोलणार बाई ग आणि हल्ल्या मार्गाने निघून जाणार. म्हणून देवाला आवाज देणार देवा खंडेराया देवा. देवाचा उपदेश झाले. काय करा पहिला आवाज देवाला दिला देव उठले नाही. दुसरा आवाज देऊन बघणार देवा खंडेराया देवा. मग कवली झाली उपनेर घाल धरून झाला. काय करा 2 आवाज या देवाला दिले बाई ग जे उठले नाही. तिसरा आवाज जर या देवाला दिला जग या माणसाला येणार. ही माणसा माझा कोळसा केल्याशिवाय सोडणार. म्हणून मौनी आश्रय करणाऱ्या देवाला माझा मुखचंद्र पाव झारीला सोडून या लग्नाच्या माणसाला तुम्ही चंदनपूरला यावं. म्हणून ही बाणगंगा मोहनी टाकते कोण्या प्रकारे बाळानं विचार केला वरी रमण माझ्या बहिणा होती गाली. बाळानं विचार केला वरी रमण माझ्या बहिणा होती गाली. मौलीच्या कटी देवाला वरी
झाडणी वाले कोण कोबरा लागला रे बा माणसा उंचा बानू अरे बानू ओ बाबा बानू ओ भाने 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 बानू बानूनी आज बानू नेत्री बानू स्वप्नी बानू आणली बानू झाडाच्या चंदनपुराला आणि धनगराची बानू हो धनगराची शेवडी काढली या गडावरती घेऊन येणार हो तेव्हा तुम्ही त्या धनगरला काय नांदी लागली तुम्ही ना तुम्हाला काय झालं ती बानू बोल कुठे म्हणाली ती बानू माळसाबाई काय म्हणते पहा देवा बानू काय ती बानू बानू ती फोकस मध्ये बानू वाशे वायर पण बाबू वाईकडे बॅनी असं काय करते मला येडेवानी असं काय करते देवा तुम्ही येडेवानी काय बोल तुला मी सोडून देणार नाही नाही देवा आम्ही घेऊन जाणार हा गडावर दर्शनाला ना हा. तू लग्नाची असली तरी मला लागत नाही 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 देवा मग काय चांदीची घडवून आणत्या मातीची बनवून देऊ का सोन्याची नाही म्हणलं इकडे काही समजून ना तो कुठे गेले बाकी हा देवा हा घर चांगला सांभाळ येतो मी जा जा समोर घेऊ गाडी समोर घेऊ समजा समोर नाही नाही देवा आम्हाला सोडून जायचं नाही देवा हो तेव्हा मी गेल्याशिवाय राहणार नाही मी घेऊन गेल्याशी सोडणार नाही. गडावर दर्शनाला म्हणलं हो माय सामानी थांबा देवा ऐकून घ्यावा माय सामानी थांबा देवा ऐकून घ्यावा नका जाऊ सोडून हो
मला किती हिनवलं तरी मी तुझं ऐकणार नाही. म्हणजे तुम्हाला जायचंय, हो तुम्हाला जायचंय. चला जा 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 जा. तुम्हाला 17 आम्हाला 18. रस्ते रस्ते नवरीनी तुम्ही करा किती बी तुम्ही घेल तांदूळ हे पुढे टाका तांदूळ फुटतो टाकून. ओ देवा, म्हणून त्या देवाला विचार केलाय. ओ देवा, तुम्हाला जायचं आहे ना? हा. चला जा. तुम्हाला जायचं ना, एक काम करा. तुम्ही रस्त्यावर होते ना, त्या साईपाट डाव खेळत होते, खोटे खोटे खेळत होते. कुठे कुठे आज खरोखर खेळायचे. खरे खरे आज खरे खरे खेळायचे. त्या डावाला त्या डावाला पन्न्या लावायच्या. कोणत्या? 400 रुपये किलो. नाही, अहो त्या डावाला पन्न्या लावायचं म्हणलं. अरे बाबा ते पन्ना कसं त्या लावणार? डावाला पन्ना असं लावायचं महाराज. तर कधी तुम्ही हारले, जर मी हारलो बाबा. तर कधी तुम्ही हारले, हा. समजे अंगावरचे कपडे लट्टे चेक काढून घेणार. बर समजे कपडे लट्टे काढायचे आणि 12 वर्ष गड जेजुरी सोडून चालल्या ते जायचं. होऊन जायचं. निघून जायचं, वापस याचंच नाही. बर बर बर. आणि जर कधी राणी साहेब हारल्या, माझी भाषा आणि हरली बाबा. तुमच्या मास्तरांनी हारल्या हा की 12 वर्ष हा एक दिवस कुमारच्या घरी जायचं. बर तिथून कच्चं मड आणायचं. बर कच्चं मड आणायचं हा आणि आपल्या करागंगेवर जाऊन तिथून पाणी भरून हा. आपल्या शंकरनं वारूला पाणी भरायचं. पाणी भरायचं. हा, जोपर्यंत मडकं, जर कधी मडकं फुटलं, कुठलं? जर कधी मडकं फुटलं, कुठलं समजा. असं समजून घ्यायचं तुमचं बी फुटलं. काय रे? अरे बाबा चालेल. 3-3 डाव टाकायचे. हा, 3 डाव टाका ते. बर बर टाकू मग. टाका ना, हात पाट्या. अरे आज माझ्या अरे हो हा पहिला गाव म्हणला तुमचा गजानन गणपतीला. आता गजानन गणपतीचं काय काम बाबा इथे? गजानन गणपतीचं लय मोठं काम आहे. अहो महाराज, गजानन गणपतीचं लय मोठं काम आहे. सांग बरं. मला सांगा हा. महाराज, लग्न शुभ कार्य करायचं, गजानन गणपती घर बांधकाम करायचं, घरी गजानन गणपती, शेतीमध्ये पेरणी करायची, घरी गजानन गणपती, हे खोदकाम करायचं, घरी गजानन गणपती. घरी बायकोला ठोकायचं. तिथे गणपतीचं नाव घेतलं की बायकोला ओळख येत नाही. बोल गणपती महाराज की जय, ते दानार्दन. चांगलं शिकवलं होतो. हा, मग ओळख येत नाही अजून अजिबात. बाकी आहे. अजून बाकी का? हा. जरा सोडव का? आणि मग टाका. मग म्हणती अरे विठूचा रे विठूचा. अरे विठूचा खरे विठूचा रे देवा. ओ गजरारी नावाचा गाव वाढला. अरे विठूचा रे विठूचा. देवा. हा दुसरा डाव म्हणला महाराज तुमच्या माता पित्याला. आता माता पिताचं काय काम आहे खरे? नातं पिताचं लय मोठं काम आहे. मला सांगा महाराज, जर कधी तुम्हाला माता पिता नसते, जर कधी तुम्हाला माता पिता नसते, तुम्ही एखाद्या टेम्पूतून पडले असते. वा रे वा, आबाळातून पड्या खालून धरतो रे ज्याला. त्याचं कारण काय नेमकं? हा, कारण लय मोठं आहे ना. मला तुम्हाला जर तुमच्या माता पिता जन्म नसतं त्याला, तर कसं व्हायचं? माता पिताच लागते पाहिजे. आणि मग टाका देवा मालवंटी, मालवंटी, जन्मटी. 1, 2, 3. अहो देवा, हा दुसरा डाव म्हणला देवा तुमचा गुरुरायाला. अरे आता गुरुचं काय काम आहे ते? गुरुच लय मोठं काम आहे. सांग बरं. याची लय मोठी म्हणगत आहे महाराज. सांग बरं. त्याने नाही केला गुरु. गोपाली पुरू पुरू. त्याला म्हणलं महाराज,
कसं आहे रे ज्यानं गुरु केला नाही त्याचा जन्म वाया गेला महाराज. जर कधी तुम्ही गुरु केला नसता आज अशी बीज भंडारी घालून असा जागा घालून तुम्हाला जागरण गोंधळ करायची परवानगी नसती महाराज. कोणी तुमचं जागरण गोंधळचा संघ उचलला असतो घेऊन गेले असते म्हणला तुझा घरी. बरोबर आहे. हा तिला म्हणा तू टाक म्हणा. टाकतात तुम्ही ना रवळल्या का सुरळ्या टाका. टाका मग बाई, आणलंय की काय? अरे जितीच्या कवड्या म्हातारानी वळदिया साईपाटा गाड्यावर देवसंग खेळतिया 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 पैसा मला तुम्हाला माराच्या मार्गावर आहे. आणि सांग. हा देवा हा डाव गेला तुझ्या गजानन गणपतीला. बया माणसाला गगन गणपती राहत नाही. कस काय राहत नाही? बाया माणसाला नदीतली आसरा राहायच्या खालीत राहायच्या रे बाबा. जण आसरा त्याला खाल्लं त्याला आसरा चिटकली. हा, चिकटली. मग? बघितलं होतं का? टाका दुसरा डाव. टाका. टाका दुसरा पटकन. केली मुठी मध्ये जादू हल्ले मुद्दा मुना देवा साईपाटाचा डाव देवसंग खेळतिया साईपाटाचा डाव देवसंग खेळतिया साईपाटाचा डाव देवसंग खेळतिया साईपाटाचा डाव देवसंग खेळतिया. हा दुसरा डाव गेला तुझ्या माता पिताला. माया माणसाला माता पिता राहत नाही देवा. बाया माणसाला माता पिता राहत नाही. अहो, बरोबर आहे. बाया माणसाला माता पिता कसं राहत नाही माहिती का? माय बापाचं काम आहे जेल मध्ये असून वाढी लावायचं. जर कधी एकदा तिचं लग्न झालं माते पित्याला जन्म दिला बरोबर आहे का नाही? माते पित्याचं जन्म द्यायचं काम लग्न लावून द्यायचं काम. एकदा जर कधी लग्न लावलं ती तुमच्या पदरात टाकली की बाप बी तुम्ही माय बी तुम्हीच भाऊ बी तुम्हीच काका बी तुम्हीच समजा तुम्हीच. शेवटचा डाव. या शेवटचा दैवाचा तीच केळाची कुणा कुणाला मिळती दैवगतीच्या खेळाची कुणा कुणाला मिळती साईपाटाचा डाव देवसंग खेळतिया साईपाटाचा डाव देवसंग खेळतिया साईपाटाचा डाव देवसंग खेळतिया साईपाटाचा डाव देवसंग खेळतिया. हा डाव गेला तुझ्या गुरुला. अहो देवा बाया माणसाला गुरु राहत नाही. गुरु राहत नाही. अरे बाबा, काय जर भया माणसाला गुरु राहत नाही राहत नाही. तर मला एक सांग, हा मग टेम्पोचे टेम्पो त्या ज्ञानेच्या कशाला जाते रे? टाकल्या करायला. आणि मग ज्या महिना आम्ही घेतला ते मी टकली करून घरी आली. बालाजी जाते रे. बालाजी माणसं जात्या. अरे बाबा, हा ठीक आहे. सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हरलो बाबा. हा देव हात घे देव. अरे हरलो म्हणजे ते पावडानं पण आहे. मग हा काळ सोडून मी निघून जाणार. तुझ्या हा बाया बरगारी देवानं विचार केला होती. सारा रामन माझा महिना होती देवानं विचार केला होती. सारा रामन माझा महिना होती वाली आईला भैयानं नगायला होती. सारा रामन माझा महिना होती आशा भैयानं नगायला होती. रामन माझा महिना होती चालता होता बाहेर जंगलामध्ये पाणी सुद्धा मिळत नाही. समोरच्या नगरीमध्ये जाणार आणि पाण्याची मागणी करणार. तुम्हाला ओळखणार ओळख ना म्हणून त्या देवाने विचार केला काय बरं आपण अवतार बदलणार हा नंतर या नगरीमध्ये जाणार. वा रे वा म्हणून त्या देवाने अवतार कोण्या प्रकारे बदलला बाबा. हरी हो देवा हातापायान वाटला. हाता पायानं वाकडा हातापायान वाटला.
समोर कोणतरी धनगर लोक दिसतात त्यांच्याकडे जाणार आणि पाण्याची मागणी करणार. अरे सिंगम काय रे चिंगम अरे बापरे. अरे बापरे बाबा, सिंगम सिंगम बरं बरं चिंगम तुला कोणा खाल्लं काय थुकलं काही रे ए, हा निघा तो काय म्हणतो चाल लवकर. काय केली तू आता आता आपल्याला तळेकरांच्या घरून अक्कल उचला जाय म्हणजे वाडा उचलीचा काय इथून वाडा उचलू मग आता कुठे टाकी तू आता उद्याच्या काय ठिकाणी आता कुठे टाकी तू आता याला आपलं देऊळगाव बाजारला देऊळगाव राजाला हा तिथे जाणार उद्या आता आहे का कांद्याच्यावर भेटील काल भेटकेल मग काण्याच्यावर चालितो काय आणि मग अरे इकडे केळी तिकडे राहिला तू 8-15 दिवस 8-15 दिवस ए. अरे बाबा इकडे नको मग इकडे तिकडे नको. काय करी तू हा घाटावर पुढे गहू पेरलेलं अरे नाही तिकडे व्हायला गेले चालतो भेटकन काय म्हणते रे, गहू उगला काय नाही वाटणार बरे चाल अरे बरं इकडे चालून येऊन तिकडे अरे लांब लांब दादा लांब लांब दादा होय रे लांब लांब म्हणे लांब लांब बोबड्या ते राम 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 राम. लांब 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 राम 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 कोणीतरी मला पाणी बाजार आलं. पाणी पाणी दे, जा तिकडे बा. बांधली बाबा अरे दादा हा. जर तुम्हाला तहान लागली हा तर तुम्ही काय पितात? अहो बाबा जर कधी आम्हाला ताण लागली बाबा हा. दिवसभर या शेळ्या मेंढ्या करीत बाबा आणि त्यांचं दूध काढून ते पितो बाबा. जर कधी त्यानं आमची तांबू भागली नाही बाबा नाही. 2-2 तांबे शहरात काढून यायला पाहिजे बाबा. आणि तू का होम फिरतो का कुत्ताड्याचं ए हा. म्हणजे या ठिकाणी पाणी नाही. पाणी नाही बाबा किती तुमच्या मारायचे धनगडी. ओ बाबा कुणी शिवाय जुळा रे हाव ना, शिवाय जे शिवाय ते बी कुणी पाटील ते बी धनगर शिव्या खेळू का परिचयाने लोक लागले राग आला त्या देवाला भंडार मारला कुठे त्या धनगराच्या मेंढरा धनगराच्या मेंढरा लागल्या दादा गुंगण्याला बाबा तो निघून चालला करे 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 काय रे बाय ना त्या म्हाताऱ्याच्या कपाला काहीतरी पिवळं पिवळं होतं पिवळा पिवळ होतंय असं त्याला कंपाला थाप मारली कोणाचे त्या म्हाताऱ्याच्या त्यानंच काय आणि आपल्या मेंढरावर मारलं पाहिजे मेंढऱ्या अरे मागच्या मागच्या तर फरारच त्या बाबाने तर पुरी मेंढी मारली आपली मेंढर मारले ते जावळी पाणी आपल्या खुर्चीवर जावळी अरे भाव जावळी आपला बालिंगाचा गुंगून गेला ना बालिंगाने गुंगलं ना मोठाच आता राही एक काम कर तू त्या म्हाताच्या पाया पड पाय पड मी त्याच्या तांगड्यात पडितो तांगड्यात नाही रे मग पाया पडू म्हण पाया चापट कर चापोड ओ बाबा 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 माझा सुद्धा नमस्कार असो बाबा 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 माझा सुद्धा तुम्हाला वरण भात असं बाबा मागेले का मग घरात दाण्याचा पत्ता नाही चांगला पंक्ती उठाला अरे दादा कसे परत उठतो रोज का म्हाताऱ्या माणसाला आडवे झाले दादा मी की तुमचा अपराध केला. अहो बाबा आम्ही तुम्हाला पाणी सांगतो बाबा सांगते पण आमच्या एवढ्या मेंढ्या जिवंत करून द्या बाबा नक्की सांगशाल का? नक्की नाही मग कुठं कुठे आता आले ठिकाणावर आता ठिकाणाच्या बाहेर होतो त्या पाठी कोणत्या काय हे कुणाला बिना पंख्याच हेलिकॉप्टर अरे बाजूला बाजूला गेलं 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 तिकडे गेलं. मोदी सरकार होत त्याच्यात म्हणून त्या देवाने विचार केला भंडार मारला कुठे त्या मेंढराला धनगराचे मेंढरा लागले दादा चरण्याला मेंढी कोण येणार ट्रोली किती दिवसभर किती दिवस भरले वाटतं जाऊन पोहून जल्ली का काय जमीन चालू होता अरे दादा हो बा आता मला पाणी सांगा. पाणी का अहो बाबा असं इथून सरळ जायचं असं थलाला जायचं हा सरळ जायचं सरळच्या तल्यात पलटी व्हायचं अहो बा सरळ सरळ तर बोबडी आवले रे केस सुधारणार बाबा कसं सरळ चालले अहो बाबा सरळ गेल्याच्या नंतर तुम्हाला वाचवा लागणार बाबा पुढे पाय चोळा लागणार. या पायापासून मुडक्या लोक चोळत आणि जाती ते मरून अरे बाबा पाचोरा पाय चोळा चोळा जाऊ दे रे चोळू दे काही चोळा हात चोळो पाय चोळो मुंडकं चोळू दे अहो बाबा त्या पात्रच्या पुढे गेल्याच्या नंतर बाबा तुम्हाला मालेगाव लागणार त्या मालेगावच्या पुढे चंदनपूर बाबा तिथेच तुम्हाला बानुबाईच्या वेळेला पाणी भेटेल बाबा मी हनुमान मला असं वाटतं तो टीव्हीतला किंवा बाहेर काढा बाहेर पडा आणि म्हातारा टीव्हीत कपसा हा हा अरे ते बंद पडत आहे शक्तिमान मग आता काय झालं तू आता हलक बोय हलक हलक बोय. ओय, हलक
बरं बाबा जमा मग तुम्हाला मार्ग जावला तुमच्या मार्गाने जा आम्ही आमच्या मार्गाला हा जा बाबा आम्ही काय आमच्या काय? मार्गाला. या धनगर लोकांनी सांगितलं की सरळ जायचं हा समोर मालेगाव लागणार आणि त्या मालेगाव शेजारी चंदनपूर त्या ठिकाणी बांधूचा वाडा म्हणून जाणार कोण्या प्रकारे हका जलोरीच्या महाडितो हका जलोरीच्या महाडितो हका जलोरीच्या महाडितो हका जलोरीच्या महाडितो जलोरीच्या महाडितो हका जलोरीच्या महाडितो हका जलोरीच्या महाडितो हका जलोरीच्या महाडितो हका गौराच्या महाडितो हका गौराच्या महाडितो चंदनपुरामध्ये समोर कोणते धनगर लोक बसले दिसतात त्यांच्याकडे जाणार आणि बाजूचा तपास घेणार ओके अरे शंकर पाळव काय म्हणतो रे कारल्या नाही ना अरे बाबा चाल लवकर कुणी चालली तू आता आता आपण देऊळ जाऊन हात करूसलो म्हणजे वाडा उचलीचं काय हा. आता एक घंट्याला वाडा उचली तू लोक वाढत काय हाकी दोर अरे बाबा, दिवस बदलला की वाडा बदलतो आपला दिवस बदलला की वाडा बदलतो आता देऊळगाव बाजारून उठले हा केलं की याला येऊ कुणी आपल्या मालेगाव. मालेगाव नाही रे तुझे पाहुणे दीड रे मुदखेडला मुदखेड खेळ म्हण खेळ हा मुदखेड ते गावाकडे तिकडे दे. चाल वय चाललो पुढं. मग. हर्रर्र. नाही देतात ती बाहेर येऊन जमणार आहोत त्याचा धर्र. ए, हा, हरी वाटतं अरे लांब लांब दादा लांब लांब दादा आमच्याकडे अख्खूदांडा आहे बाबा अख्खूदांडा आहे ए, आपण जाऊया. अरे, राम राम दादा म्हण. राम राम मामा. लांब लांब दादा लांब लांब दादा लांब लांब दादा राम राम. खरंच बापरे, आपण दादा आहे बाबा. हे काय चुकलं तुम्ही कोणीतरी मला पाणी पाला दादा पाणी काय मधला काय बाहेरला पाठीमागं जाय आपल्या घरातला आणि तू बाहेरला नाही का अरे पाठीमागं जाय आणि पाणी मिळवून म्हाताऱ्याला पाठीमागं हा कोणाच पाठीमागं रे अरे पाच पाठीमागं माहिती मला नळ चालू करू पाठीमागं तू कधी पाठीमागं इकडे बुवा मला ना चाललो करते अंदर म्हाताऱ्याला पाणी पडते बाबा म्हातारा पत्र मात्र पाणी पाजल्यावर लवकर पाणी पडतो माझ्या आवाज साथीला येतो रे घरामध्ये रे. बाबा हो हे पाणी घ्या त्या तिकडे जाऊ द्या कोणत्या जातीचं आहे कोणत्या पाठीचं आहे अरे मी पाणी पिलो तुम्ही कोण पळून राहिले तुमचा काय भरोसा तुम्ही किडे टाकायला पाहिजे टाकावले पाणी हा पिलं पिलं अरे बापरे बा काय झालं अरे पाणी लागलं पाणी किती पुसावं ऐ, मग काळजाला पाणी लागलं मागायला लागलं का बाबा अरे बाबा काय अरे भाकर हा बाटर पण गेली मोदी दादा क्वार्टर चालू गेली क्वार्टर वाटत चालू गेली भावाला. भाकर ऐ पाणी म्हणून जाय आपल्या पुत्र्याच्या मागाच्या भाकरी घेऊन तुझ्या पाठीमागं आपल्या घराच्या पाठीमागं वाड्याच्या याच्या पॉलिस पाठी वगैरे हा काय करू ते आपल्याला पुत्र्याच्या मांसाच्या भाकरी त्या घेणीवर म्हाताला ठोकावले खरं हा. त्या तू कोण आणल्या ना नाही त्याच्या शेजारी आपल्या होत्या अरे मी बदला करून द्या त्या. कुठे बाकी झोपलं? आज तुम्ही जरा मागचे किरण शेख सेना यांच्याकडून एक भाकर 2 चटण्या चिठ्ठ्या बी घ्यायच्या हा. सरपंच चिठ्ठी कुठला आता? सरपंच घरात. बाबा, हो हे भाकर का जी लागली ती घ्या बाकी सगळं वा वा बघा. अरे भाकर ते भाकर अरे काय वर ओय, परत एक तू. अरे का हो का हो का हो बाबा. अरे विचार कर म्हातारने एका घासात एक डाला चेक केलं एका घासात
एकदाला चेक केलं म्हातारा जर कधी 8-15 दिवस इथे राहिला रामफळीचा पाला लिंबाचा पाला बाभळीचा पाला सीताफळीचा पाला गावातले माणसं कुतडे कातडे नाले आणून मग एवढं झालं काय काही मग आपल्यावर नंबर लागल एवढं झालं आपल्यावर नंबर लागला हा भाऊ या बोलव की आपल्या मध्ये खायला बरं स्वॉटर सगळं चार अरे वा, ते गावाला थँक्यू ते म्हणे 7 तारखेला मतदान द्यायला झाली म्हणजे असं मग रे एवढं आटपलं एवढं आटपलं मग लागला आपल्यावर नंबर ठीक आहे नंबर लागणार नंबर लागला वर कशी म्हणा महिनाभर आणि तू मी